जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता. आरक्षण 50% आत असलेल्या 12 जिल्हा परिषदांची निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित. टिटवाळ्यात 2 माजी उपमहापौर आमने सामने. पॅनल क्रमांक 3 मध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी. मांडा टिटवाळा अटाळी परिवर्तन आघाडीच्या नावाने भाजप शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांचा स्वतंत्र पॅनल. मी प्रचार केला असता तर पराभव झाला असता. खोडकेंना 10,000 मतांनी पाडायची ताकद आहे. नवनीत राणांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुलभा खोडके यांच्यावर टीका. अमरावतीच्या साईनगरमध्ये नवनीत राणांकडून युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार. त्याच प्रभागामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी आमदार सुमित वानखेडे यांच्यावर, तर वानखेडे हे भाजपचे आर्वीतील आमदार. पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेवरती शिवसेनेच्या प्रचाराची भिस्त. 15 प्रभागांमध्ये 8 महिला संघटक कार्यरत. शिवसेना उमेदवारांकडून 15 प्रभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याची माहिती. आंदेकर कुटुंब कोठडीतूनच निवडणूक लढण्याची शक्यता. लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार. सांगलीमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार पत्नी आणि सून उतरल्या रस्त्यावर. मिरजच्या प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार बानू जमादार, गणेश माळे, उज्ज्वला कांबळे यांच्या प्रचारासाठी आमदार सुरेश खाडेंच्या पत्नी आणि सून यांची पदयात्रा. पुण्याच्या शिरूरमधील कवठे यमाई या ठिकाणी मादी बिबट जेरबंद. काही दिवसांपूर्वी सियाज परिसरात बिबट्याची 2 पिल्लं आढळली होती. नंदुरबारमध्ये सततच्या वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील 16,000 हेक्टरवरील पेरण्या रखडल्या. 70,871 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 77% क्षेत्रावरच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती. नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये ड्रोनने औषध पुरवठा होणार. धडगाव अक्कलकुवातील 22 आरोग्य केंद्र आणि 120 उपकेंद्रांना या तंत्रज्ञानाचा मोठा आधार होणार.